नाशिकच्या येवला बाजार समितीत छावा शेतकरी संघटना व शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडलेत। मनमाड येवला मार्गावर सुरू केला रास्ता रोको। कांद्यावर 20% शुल्क रद्द करावे, शेतकऱ्यांना 25 रुपये किलो अनुदान मिळावे। नाफेड व NFCCने प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून अधिकाऱ्यांनी कांदा खरेदी भ्रष्टाचार झाल्यानं त्याची चौकशी करावी, अशा विविध मागण्यांसाठी हे रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे। जे आज आम्ही रस्ता रोको करत आहे कारण वारंवार कांद्याचे भाव कमी होत आहे। गेल्या 10 दिवसापूर्वी कांद्याचे 5 ते 6 हजार रुपये भाव होते आणि गेल्या 10 दिवसापासून अचानक आज कमीत कमी 500 रुपये कांदा विकतोय आणि जास्तीत जास्त 1700 रुपये म्हणजे 2000 रुपयाच्या आत कांदा आलाय। तरी आज आमची ही प्रामुख्याने मागणी आहे की निर्यात शुल्क हे कमी झालं पाहिजे आणि नाफेड NCCFच्या म्हणजे भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळं आज आम्हाला शेतकऱ्यांना या नाफेड NCCF आणि प्रोड्युसर कंपन्यांमुळं आज आम्हाला शेतकऱ्यांना या सगळ्या म्हणजे भाव कमी झाला याचा सामोरं जावं लागतं। कारण आसमानी आणि सुलतानी या संकटांमधून आज आम्ही कसा तरी तो कांदा पिकवला। प्रति एकरी आम्हाला 70 ते 75 हजार रुपये खर्च येतो कारण हा पावसाळ्यातला कांदा असतो। कारण तो उन्हाळी कांदा जो असतो त्याला खर्च कमी येतो, या कांद्याला खर्च जास्त येत असल्यामुळं तो एकरी कमीत कमी 35-40 कधी 10 क्विंटल पण एकरी कांदा निघतो। तरी पण आज आमची प्रामुख्याने मागणी आहे निर्यात शुल्क कमी करावं शासनाने तात्काळ। ज्या पद्धतीत तुम्ही रात्रीतून निर्यात बंदी करता तसं तुम्ही आज तात्काळ तुम्ही रात्रीतून निर्यात शुल्क कमी का करू शकत नाही, हे आमची प्रामुख्याने केंद्र व राज्य सरकारला मागणी आहे। आज मी सकाळच्या एक G24 तासच्या बातमीत बघितलं, शेतकऱ्यांचं सध्या वाली कोणी राहिलेलं नाही। प्रत्येक मंत्री सर्व नागपूर अधिवेशनात गुंतलेले आहेत। आज शेतकऱ्याला रस्त्यावर उतरायची वेळ आली आहे कारण कांद्याचे बाजार 8 ते 10 दिवसामध्ये 3000 रुपयांना कोसळले आहे। जवळ निसर्गाचा समतोलपणा आणि निघणारे उत्पादन यांचा ताळमेळ कोणताही बसत नाही। कांदे आज 500 ते 1000 रुपये विकतं, यामध्ये खर्चाची 1% उत्पादन या ठिकाणी निघत नाही। सरकारला या ठिकाणी विनंती, जो 20% निर्यात शुल्क टाकलेला आहे तो त्वरित हटवावा आणि कांद्याला कमीत कमी 5000 रुपये हमी भाव द्यावा, एवढी सरकार